श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदी खरेदीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर खरेदीसाठी नागरिकांनी केली गर्दी। शहराच्या इतिहासात प्रथमच कोट्यवधी रुपयांच्या विविध 101 विकास कामांचे करण्यात आले भूमिपूजन। गवळी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्यामुळे धुळे येथे गवळी समाजातर्फे करण्यात आला आनंदोत्सव साजरा। नेताजी युवा संघाच्या 5 दिवसीय दुर्गेची माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आली महाआरती। आणि रिपब्लिकन सेनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी समाधान बैसाने यांची निवड। आता बातमीपत्र विस्ताराने। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर धुळे शहरात सरपा बाजारात सोने चांदी खरेदीसाठी तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्यामुळे करोडो रुपयांची उलाढाल झाली। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर धुळे येथील सराफा बाजारात सोने चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होऊन करोडो रुपयांची उलाढाल झाली। विजयादशमी हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने सोने चांदीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, दुचाकी, चारचाकी वाहने, फ्लॅट व जागा खरेदी केली जाते। त्यामुळे धुळे शहरातील सर्वच रस्ते आणि बाजारपेठ गर्दीने फुलली होती। बहुसंख्य नागरिकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध वस्तू, साधने खरेदीसाठी आगाऊ नोंदणी केली होती। नंतर शनिवारी खरेदीचा मुहूर्त साधला। दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने खरेदीसह अनेक जण प्राधान्य देतात। या पार्श्वभूमीवर सराफा बाजारातील आग्रा रोडवरील नाशिककर ज्वेलर्स, कांतीलाल हजारीमल यांच्यासह परिसरातील विविध प्रतिष्ठानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली। इलेक्ट्रॉनिक्स, होम अँड किचन अप्लायन्सेस बाजारातही मोठी उलाढाल झाल्याचे दिसले। LED, स्मार्ट TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, संगणक, लॅपटॉप, मिक्सर, मायक्रोवेव्ह, टोस्टर, ज्युसर, रोटी मेकर, वॉटर प्युरिफायरसह मोबाईल खरेदीला नागरिकांनी पसंती दिली। विक्रेत्यांनी दिलेल्या खास सवलतीने ऑफरचा ग्राहकांनी लाभ घेतला। रेडीमेड कपडे, साड्या आदी कपडे खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला। व्यापाऱ्यांनी सेलद्वारे दालने सज्ज ठेवल्याचे दिसून आले। ऑटोमोबाईल क्षेत्राला तेजी मिळाली। दुचाकी, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला। यात सरासरी 500 वर दुचाकी व 150 वर चारचाकी वाहनांची आगाऊ नोंदणी होती। इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी दिसून आली। इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली। बाजारपेठेत वाहने, सोने खरेदीला अधिक प्रतिसाद मिळाला। नंतर कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व अन्य साहित्य साधने खरेदीला नागरिकांनी प्रतिसाद दिला। यामुळे धुळ्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली। हिंदू धर्मीय असलेला सण विजयादशमी, विजयादशमीला 3.5 मुहूर्त आपण म्हटलं जातो आणि ह्या दिवशी परंपरेनुसार आपापल्या परिस्थितीनुसार, मागणीनुसार 1 ग्रॅम म्हणा, 2 ग्रॅम म्हणा किंवा दागिने खरेदी याला प्राधान्य दसऱ्याला दिलं जातं। विजयादशमीच्या दिवशी घर घेणे, गाडी घेणे, सुवर्ण खरेदी करणे, कपडे नवीन घालणे, गोडधोड जेवण करणे, दुर्गादेवीची अर्चना पूजा करणे असा आपला हिंदू धर्मियातला सुवर्ण 3.5 मुहूर्ताचा दसरा आहे। अशा वेळेस सोने खरेदीच्या वेळेस आज सोन्याचा भाव 76,600 रुपये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेटचा असून त्याच्यावर 3% GST आहे। दागिने सर्व हॉलमार्क प्रमाणितच आता भारतभरामध्ये प्रचलित HOD कायद्यानुसार विकले जातात। त्यामुळे 22 कॅरेटचा भाव 6,000 ते 6,500 रुपयांनी कमी असतो। तो आज 22 कॅरेटचा भाव आहे पूर्णपणे 70,170 रुपये आणि कलाकुसरनुसार मजुरी असते त्याच्यावर डिस्काउंट दिला जातो। तमाम ग्राहकांनी आजच्या 2-4-8 दिवसापूर्वीच आपापल्या पसंतीचे वेळ वाया जाऊ नये म्हणून दागिने पसंती करून ठेवले, बुकिंग करून ठेवले आणि मुहूर्ताचं कमी जास्त भाव झालं तर त्यानुसार कमी जास्त खरेदी केली जाते। आम्हाला असे वाटते की सोन्याचा भाव हा 50,000 ते 60,000 रुपयाच्या आतच असावा, परंतु आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय डॉलरच्या तुलनेनुसार हे भाव कमी जास्त होत असतात। परवा सोन्याचा भाव जवळपास 1000ने उतरला होता, आज 1000 रुपयाने वाढला आहे। तो दसरा आहे म्हणून वाढलेला नाही। बाहेरच्या जगात चाललेली युद्धजन्य परिस्थिती आणि त्याच्यावर तेलाच्या किमतीवर आणि डॉलरच्या भरात याच्यामुळे भाव कमी जास्त होत असतात। तरी तमाम सर्व माननीय हितचिंतक ग्राहकांना आणि तमाम धुळेकरांना आणि माझे पत्रकार बांधवांना खूप खूप दसऱ्याच्या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। धुळे शहराच्या इतिहासात प्रथमच कोट्यवधी रुपयांच्या विविध 101 विकास कामांचे भूमिपूजन शहरातील जेल रोडवरील क्युमान क्लब जवळ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर संपन्न झाले। धुळे शहराच्या इतिहासात प्रथमच कोट्यवधी रुपयांच्या विविध 101 विकास कामांचा भूमिपूजनाचा सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर
शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लबजवळ संपन्न झाला. आमदार फारुख शाह यांनी महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, अल्पसंख्याक बहुल क्षेत्र विकास योजना, ठक्कर बापा आदिवासी वस्ती विकास योजना, पर्यटन विकास योजना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत गेल्या 4 महिन्यात जो निधी आणला आणि त्यातून 101 पेक्षा अधिक कामे मंजूर करून घेतली. या कामांचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला. मूलभूत सोयीसुविधांच्या विकास योजनेअंतर्गत 10 कोटींचा निधी आणला आहे. या निधीतून शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते काँक्रिटीकरण, डांबरीकरण, गटारी, ओपन स्पेसला संरक्षण भिंत, अभ्यासिकेला सोलर पॅनल, वातानुकूलित यंत्र बसवणे अशी अनेक विकास कामे केली जाणार आहेत. तर आमदार विकास निधीतूनही विविध प्रभागांमध्ये रस्ते काँक्रिटीकरण, गटारी, उर्दू शाळेत डिजिटल क्लासरूम, हँगिंग गार्डन, संरक्षक भिंत अशी विकास कामे केली जाणार आहेत. तसेच अल्पसंख्याक विकास विभागाकडून मंजूर झालेल्या 2 कोटीतून विविध प्रभागात रस्ते काँक्रिटीकरण, सभामंडप, संरक्षक भिंत अशी विकास कामे केली जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत 34 कोटीतून शहरातील साक्री रोड, दत्त मंदिर ते वलवाडी, कुंडाणे रस्ता, मोहाडी ते तिखी रस्ता, जुना चाळीसगाव रोड दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यावेळी सलीम शाह, नासिर पठाण, गनी डॉलर, मुख्तार अन्सारी, मौलवी शकील, बोलू शाह, राज चव्हाण, निजाम सय्यद, डॉक्टर दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, सेवानिवृत्त PSI देविदास जगताप, पंडित मदने, ॲडव्होकेट पुंजूराम सानप, बंडू गांगुर्डे, रफिक शाह, जाहिद हाजी, सईद बेग, साजिद साई, आमिर पठाण, सिराजुद्दीन शाह, डॉक्टर शराफत अली, अफसर शाह, जाहिद अंसारी, मुख्तार अन्सारी, हरिचंद्र लोंडे आदि उपस्थित होते. उसके कंबर पे हम कस के लात मारेगा. तेव्हा या देशाला खऱ्या अर्थानं शांती आणि सुख समृद्धीकडे घेऊन जायचं असेल तर आपल्याला मित्रो हा मनात जो जाणीवपूर्वक शत्रुत्व निर्माण करण्याचा जो काही डाव आहे तो आपण वेळीच लक्षात घेतला पाहिजे. आणि या शहरातले नागरिक हे माझे कोणीतरी नातेवाईक आहेत, जवळचे नातेवाईक आहेत आणि मी त्यांच्यासाठी धावून गेलो पाहिजे अशी तळमळ ज्या माणसामध्ये आहे अशा फारुख शहांना पुन्हा आपण भरघोस मताने निवडून द्या यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं नाही तरी मित्रो मी आणि माझ्या परिसरातील संपूर्ण नागरिक हे त्यांचा प्रचार अगदी उघडपणे निधड्या छातीने करू याच्यामध्ये कुठली तिळमात्र शंका ठेवणार नाही. आणि या शहराचं खऱ्या अर्थाने दुर्दैव असं आहे, आता सांगायला हरकत नाही, ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे की फारुख शहांना गटारी, पाण्याचे नळ, रस्ते, अरे हे काम या महानगरातल्या नगरपालिकेचं आहे, महानगरपालिकेचं आहे. आमदार साहेबांनी या पुढच्या काळामध्ये ही जी काही अकार्यक्षम नगरपालिका आहे तिच्या कंबरड्यात लाथ घातली पाहिजे. आणि जे काही अधिकारी आहे ते भ्रष्टाचारात पूर्ण बुडालेले, या शहराची पूर्ण वाट लावलेली आहे. या हरामखोरांना जनतेनं निश्चितपणानं जागा दाखवली पाहिजे असं माझा संताप होतो. तेव्हा खऱ्या अर्थाने नागरिकांनी त्यांची कर्तव्य जर पार पाडली तर खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करणारे आदर्श असे आमच्या फारुख शाह साहेबांचे आमदार तुम्ही या विधिमंडळात पाठवले पाहिजे अशा प्रकारचं एक नम्रतेचं आवाहन आपल्याला करतो. आणि माझे 2 शब्द आपल्या सर्वांना आजच्या या दसऱ्याच्या सोनेरी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि खरोखर आजचा हा दिवस सोनेरी आहे आणि आजचा हा दिवस सोनेरी अक्षरात लिहून दिला जाणार आहे की पूर्वी कधी नव्हे तर आज आमच्या शहराच्या 101 कामांचा उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या साक्षीने माझ्या हस्ते होणार आहे. बांधवांनो, आपल्या सर्वांचे आभार मानतो की आजपासून 5 वर्षापूर्वी आपल्या सर्वांनी मला आशीर्वाद दिला होता, माझ्यासाठी मेहनत घेतली होती आणि आपल्या सर्वांच्या मदतीने मी आमदार म्हणून निवडून आलो होतो. मी निवडून आल्यानंतर माझा फक्त एकच ध्यास होता की धुळे शहराचा सर्वांगीण विकास.
धुळे शहराचा कोणताही समाज आणि कोणताही घटक विकास कामापासून वंचित राहणार नाही, यासाठी मी प्रथम दिवसापासून तर आजपर्यंत प्रयत्न करतो आहे. आपण बघितलं असेल, मी ज्याप्रमाणे मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानसाठी वॉल कंपाऊंड केले, त्यांना निधी दिला, त्याचप्रमाणे आमच्या देवपूर अमरधाममध्ये गॅस शवदाहिनी लावली, त्याचप्रमाणे चितोडूर अमरधाम येथे इलेक्ट्रिक विद्युत शवदाहिनी उभारली. मी आदिवासी बांधवांच्या अशा वस्त्या जिथे आजपर्यंत कोणीच लक्ष दिले नव्हता, अशा दुर्लक्षित भागामध्ये जाऊन तिथे सुद्धा विकास कामं केली. बुद्ध बांधवांसाठी बुद्ध विहार उभारले. आमच्या मातंग आणि चर्मकार बांधवांसाठी एक समाज भवन उभारून दिला. त्याचबरोबर धुळे शहरात जे जाती तेढ निर्माण झालेली होती त्याला कायमस्वरूपी संपवण्याचा प्रयत्न केला. आता आमचे काका भाषण करत होते आणि त्यांनी सांगितलं की हे जे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे ते व्यवस्थित कामं करत नाही. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जेवढे अधिकारी आहे त्यांना ते भाजपचे जे ठेकेदार लोक आहे त्या लोकांनी त्यांच्याकडे पैसे घेऊन त्यांची नेमणूक केलेली आहे, त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि ते पूर्णपणे भ्रष्टाचार करत आहे. अत्यंत खेद वाटते की मला महानगरपालिकेची साथ 5 वर्षात मिळालेली नाही, कारण भाजपचे 50 नगरसेवक होते, खासदार पण भाजपचा होता आणि ते नेहमी माझ्या कामांना विरोध करायचे. पण जनता जनार्दनांनी त्या भाजपच्या खासदाराची चांगली विकेट घेतली आणि आता तर मला पूर्णपणे खात्री आहे की महानगरपालिकेत कधी नाही, भाजपची सत्ता कधीच येणार नाही, ही मला पूर्णपणे खात्री आहे. मी आपल्याला विनंती करतो, आता वेळ खूप झालेला आहे, पण मी ज्या प्रकारे काम करतो आहे ते सर्व घटकांना, सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन जे आमच्या धुळे शहरात जे जाती तेढ निर्माण झालेली होती ती तेढ कायमस्वरूपी संपवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आता आपण बघितलं आहे, ठेकेदार आपल्या स्वतःला आता भावी आमदार म्हणतो. मी परवाच्या एक वृत्तपत्रात वाचलं, म्हणे हिंदू देंगा साथ आणि हिंदू करेंगा विकास. काय सांगितलं त्याने? हिंदू देंगा साथ, हिंदू करेंगा विकास. अरे मी सांगतो, हिंदूंनी तुला दिली होती साथ. तुम्ही 50 नगरसेवक भाजपचे निवडून दिले होते, हिंदूंनी तुला दिली होती साथ आणि तुम्ही हिंदूंचाच केला विश्वासघात. तर आपल्याला कुठलाही जातीवाद न करता आपल्याला सर्वांचं काम करायचं आहे. आणि कॅबिनेटच्या बैठकीत गवळी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्यामुळे धुळे येथे गवळी समाजातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करीत महायुती सरकारचे आभार मानण्यात आले. कॅबिनेटच्या बैठकीत गवळी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्यामुळे धुळे येथे गवळी समाजातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करीत महायुती सरकारचे आभार मानण्यात आले. महाराष्ट्र गवळी समाज संघटना गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी पाठपुरावा करीत आहे. समाजाच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, गुरेचराईसाठी वनराईमध्ये जमीन मिळावी, दुग्ध पदार्थांच्या व्यवसायासाठी मशिनरी द्यावी, दुग्ध व्यवसायासाठी लहान गाळे मिळावे आदी मागण्यांसाठी समाजाचे राष्ट्रीय नेते व ओबीसी आयोगाचे चेअरमन हंसराज अहिर यांच्या माध्यमातून नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना निवेदन देण्यात आले होते. मागण्यांबाबत बैठक देखील घेण्यात आली. त्यास महाराष्ट्रातून 150 कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान नुकत्याच कॅबिनेट मीटिंगमध्ये गवळी समाज आर्थिक विकास महामंडळाला मान्यता देण्यात आली. तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या विषयासह इतर विषयांनाही मान्यता देण्यात आली. म्हणून
राज्यभर जल्लोष करण्यात आला. धुळ्यातही गवळी समाजातर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महायुती सरकारचे आभारी मानण्यात आले. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष हिरामन गवळी, धुळे जिल्हाध्यक्ष शिवाजी लंगोटे, बंटी गुगरे, कृष्णा वासलकर, विठू उन्हाळे, दीपक औशीकर, भगवान गवळी, अशोक यादबोले, मनोज गवळी, संदीप गवळी, चिंतामण गवळी आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र गवळी समाज संघटना 549च्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र सरकारकडे आमच्या समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो. गवळी समाजाच्या आर्थिक विकासासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन करण्यात यावं. पुरे चराईसाठी वनराईमध्ये जमीन मिळण्यात यावी. दुग्ध व्यवसायावर अनेक प्रकारचे प्रयोग करून त्या दुग्ध पदार्थांना चांगल्या प्रकारे विक्री करण्यासाठी मशिनरीज आणि त्याच्यातून जे काही साहित्य आहे ते पुरवावं. दुग्ध व्यवसायासाठी प्रत्येक गावोगावी बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, महामार्ग असतील त्या ठिकाणी 10 बाय 10चं एक आपल्याला त्या ठिकाणी छोटा स्टॉल दूध विक्रीसाठी देण्यात यावा. आणि आर्थिक विकास महामंडळ हा सर्वात महत्त्वाचा विषय होता. आमच्या समाजाचे राष्ट्रीय नेते, या देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि विद्यमान ओबीसी आयोगाचे चेअरमन हंसराजजी भैया अहिर यांच्या माध्यमातून आम्ही नुकतंच एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांना वेळोवेळी निवेदनं दिली. आणि 21 तारखेला भारतीय जनता पार्टीने प्रत्येक समाजातील कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्या प्रश्नांची माहिती करून घेतली. फडणवीस साहेबांच्या सागर बंगल्यावर या बैठकीमध्ये माननीय अखिल भारतीय नेते आणि राष्ट्रीय नेते, केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव, विजयजी चौधरी, हंसराजजी भैया अहिर यांच्या आणि संजयजी गाते यांच्या माध्यमातून जी बैठक झाली त्यामध्ये महाराष्ट्रातून 150 समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्या प्रश्नावर आम्ही हा जोर दिला आणि नुकताच परवा झालेल्या बैठकीमध्ये कॅबिनेट मीटिंगमध्ये आर्थिक विकास महामंडळ हे गवळी समाजाला देण्यात आलेलं आहे. दुग्धजन्य पदार्थाच्या विषयामध्ये सुद्धा मान्यता दिलेली आहे. म्हणून आज महाराष्ट्रभर मी अध्यक्ष गवळी समाज संघटनेचा महाराष्ट्राचा या नात्याने आज महाराष्ट्रभर सर्वांना आदेश दिलेला आहे. पण तो आदेश धुळे जिल्हा अध्यक्ष शिवाजी पैलवान लंगोटे, त्याचप्रमाणे बंटीभाऊ गुगरे, कृष्णाजी बाचलकर, विठोबा उन्हाळे, दीपक औशीकर, विठोबाजी बारसे, भगवान अप्पा गवळी, अशोक यादबोले, भागवत गुगरे या सर्व मंडळीच्या आज सर्वात आमच्या गवळी समाजाचा हा आनंदाचा दिवस आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही सरकारचे अभिनंदन करून या सरकारला ग्वाही देतो. ज्यांनी आमच्या ढोरांना चारा दिला त्यांना आम्ही दूध बरोबर पुरवतो. त्याप्रमाणे तुम्ही आमच्या पुढील मागण्या या आणि आर्थिक विकास मंडळामध्ये जर 100 कोटी रुपये आम्हाला जर दिले तर नक्की आमचा विकास होईल आणि तुमच्याही बरोबर आम्ही सदैव राहू एवढं या ठिकाणी काही देतो. धुळे शहरातील पारवा रोडवरील बंगाली समाजाच्या नेताजी युवा संघाच्या 5 दिवसीय दुर्गेची नक्षत्र लॉन्स येथे माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे व मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. धुळे शहरातील पारोळा रोडवरील नेताजी युवा संघाच्या नक्षत्र रिसॉर्ट येथील 5 दिवसांच्या दुर्गा देवीची 9व्या माळेला माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. धुळे शहरात नेताजी युवा संघातर्फे पारोळा रोडवरील नक्षत्र रिसॉर्ट येथे गेल्या 11 वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. तरच्या उत्सवाचे महत्त्व म्हणजे आई दुर्गेची स्थापना 5व्या दिवशी करण्यात येते व 10व्या दिवशी उत्सव समाप्ती होते. शुक्रवारी 9व्या माळची माजी मंत्री सुभाष भामरे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. 5 दिवसीय या नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, माजी अध्यक्ष अनुप अग्रवाल, मंडळाचे अध्यक्ष शक्ती माहिती, उपाध्यक्ष सुशांत पलिता, सचिन कर्णे, विश्वजित बेरा, अजय दास, सुखदेव घाटी, मिलन भुया, बापी कंडार, भूषण बागुल, मंगल गुजर तसेच शिवशक्ती ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इसलिए आप सभी यहाँ इकट्ठा हुए हैं। हमारे गुड़गांव में रहने वाले भाई बहन काफी सालों से दूल्हे में आप स्थित है और दूल्हे के जीवन में आप इतना घुल मिल गए हैं, आप दूल्हेवासी हो गए। आप सभी को मिलने का अवसर मुझे नेताजी युवा संघ के अध्यक्ष और सभी पदाधिकारी कार्यकर्ताओं की वजह से मिला है। मैं उनका आभारी हूँ और मैं इस मौके पे इतनी ही बात कहना चाहता हूँ, आप सभी बहुत अच्छे लोग हैं। कभी भी किसी भी वक्त समाज के लिए जो अच्छा करना है उसके बारे में कुछ भी रहा तो एक कार्यकर्ता के नाते मैं आपके साथ हूँ और मैं आप सभी का बहुत बहुत आभारी हूँ। सबको रिपब्लिकन सेनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी समाधान विक्रम बैसाने यांची निवड जाहीर करण्यात आली आहे। दादर येथील आंबेडकर भवन येथे त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते रिपब्लिकन सेनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी समाधान बैसाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सदर नियुक्ती दादर येथील आंबेडकर भवन येथे करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र राज्याध्यक्ष काकासाहेब खंबाळकर हे उपस्थित होते। रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून दलित, शोषित, पीडित, वंचित, आदिवासी, मुस्लिम, बहुजन वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढत राहावे, देशात अस्तित्वात असलेल्या मनुवादी व्यवस्थेविरोधात संविधान वाचवण्याचा लढा तीव्र करावा अशी अपेक्षा आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली। सगळ्यांना माझा जय भीम। रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदराजजी आंबेडकर साहेब यांना मी काल भेटायला गेलो होतो। तर मी जवळपास 1 महिन्यापासून त्यांच्या संपर्कात होतो। तर जिल्ह्यामध्ये जे काही कामकाज चालू होतं रिपब्लिकन सेनेचं तर ते बऱ्यापैकी थांबलेलं होतं। तर त्यांना एक चांगल्या माणसाची आवश्यकता होती किंवा चांगलं काम करणाऱ्या माणसाची आवश्यकता होती की जिल्हा लेवलला तो त्याचं काम व्यवस्थित पार पाडू शकतो। काकासाहेब खंबाळकर जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी साहेबांना माझं नाव सुचवलं आणि त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं। भेटायला बोलवलं असल्या कारणाने काल मला त्यांनी नियुक्तीपत्र दिलं आणि त्यांनी मला जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी माझ्या हातात दिलेली आणि सांगितलं की समाजासाठी सर्वात जास्त काम कसं करता येईल आणि सगळ्या याच्यात काय करता येईल याच्यात समाजाच्या हितासाठी काम करा। एक मला या गोष्टीचा खूप मोठा अभिमान आहे की आज आंबेडकर घराण्याशी मला एक काम करण्याची संधी भेटली। आज बाबासाहेबांचे नातू म्हणजे आनंदराज आंबेडकर साहेबांसोबत मी आज जिल्हाध्यक्ष म्हणून धुळ्याला कार्यरत करेल। तर मी आज स्वतःला खूप नशीबवान समजतो की आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांच्यासोबत आज मी आज हाताला हात धरून काम करणार आहे। तर मी साहेबांना एक आश्वासन देतो की धुळे जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळात त्यांचं रिपब्लिकन सेनेचे जे अध्यक्ष आहेत की त्यांचं एक खूप मोठं नाव करणार आहे मी, एवढं बोलून माझी गोष्ट। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदी खरेदीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर खरेदीसाठी नागरिकांनी केली गर्दी। शहराच्या इतिहासात प्रथमच कोट्यवधी रुपयांच्या विविध 101 विकास कामांचे करण्यात आले भूमिपूजन। गवळी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्यामुळे धुळे येथे गवळी समाजातर्फे करण्यात आला आनंदोत्सव साजरा। नेताजी युवा संघाच्या 5 दिवसीय दुर्गेची माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आली महाआरती। आणि रिपब्लिकन सेनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी समाधान बैसाने यांची निवड। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।